नमस्कार. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी बाबासाहेब मुजमुले. आपण छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये आहोत आणि नेहा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या सविता राऊत मॅडम यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण सध्या पाहतो की समाजामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स म्हणजे अनैतिक संबंध हा एक ट्रेंड झाल्यासारखं झालेला आणि त्यामुळे संसार, कुटुंब व्यवस्था ही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, असं सामाजिक कार्यकर्त्यांचं अनेकांचं मत झालेलं आहे. काय प्रकार आहे त्याविषयी काय सांगा? आता तुम्ही जे सांगितलं बरोबर आहे. आता समाजामध्ये अनैतिक संबंधांमुळे बरेचसे संसार हे मोडलेले आहेत, काही विस्कळीत झालेले आहे आणि त्याच्यामुळे कुटुंब खरंच उद्ध्वस्त झालेलं आहे. पण याच्या मागे मेन कारण आहे मोबाईल. मोबाईलमुळे काय झालेलं आहे, सगळं लोक कामापेक्षा त्या मोबाईलमध्ये जास्त व्यस्त झालेले आहे. मग मोबाईलमुळे संपर्क वाढला. आधी काही मोबाईल नव्हते, आधी पत्र व्यवहार होता. त्या काळात असे अनैतिक संबंध किंवा एक्स्ट्रा जे अफेअर असतील ते नव्हते, क्वचित होते. पण आता हल्ली याचं प्रमाण खूप वाढलंय. मग समाजाचा दृष्टिकोन हा बदलायला पाहिजे. आपण तो जर बदलला नाही तर मला वाटतं पुढच्या पिढीला घटस्फोटाचे जे प्रमाण आहे ते खूप जास्त होतील आणि त्यासाठी आम्ही सारखं समुपदेशन करत असतो. बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे असे मॅटर येतात की मॅडम असं असं आहे, यांचा संसार असं आहे. मग काही जे घटक आहेत, समजा जे नवरा बायको आहे, यांचं काय झालेलं आहे, गैरसमज जास्त. काही ठिकाणी काय होतं, गैरसमजमुळे सुद्धा वाद आणि भांडण सुरू होतं. याच्यामुळे काय होतं, मुलांवर विपरीत परिणाम होतो आणि याच्यामुळे दोन कुटुंब उद्ध्वस्त होतात. एकच नाही, दोन कुटुंब आपले उद्ध्वस्त होऊन जातात. हे कमी होण्यासाठी मला म्हणायचं आहे की प्रत्येकाने जर समजुतीने जर घेतलं आणि मोबाईलचा वापरापेक्षा जर आपण स्वतःला बिझी ठेवलं कामामध्ये, लेडीज असो, मी असंच नाही म्हणणार की फक्त लेडीजच याला कारणीभूत आहेत किंवा जेंट्सच आहे, दोन्ही समानच आहे. काही ठिकाणी बायकाही चुकतात, काही ठिकाणी पुरुषही चुकतात. आपण एका बाजूने चालणार नाहीये, कारण नाण्याच्या दोन्ही बाजू आपण बघितल्या पाहिजे. तर शक्यतो त्या वातावरणामुळे, मोबाईलमुळे किंवा बाहेरचं काय म्हणतात संगत गुण सोबत गुण म्हणतो आपण, चांगले जर संगत असेल तर निश्चित आपण चांगल्या मार्गावर जातो. पण जर वाईट संगत गुण लागलेले असेल तर आपण वाईट मार्गावर जातो. तर हे आपल्याला कळलं पाहिजे की आपण कोणत्या मार्गाने चाललो, आपण कोणाच्या संगतीमध्ये आहोत. हे जर आपल्याला कळलं तर निश्चितच याच्यात थोडाफार फरक होईल असं मला वाटतं. म्हणजे मोबाईलला एक नॉलेज असं म्हटलं तरी हरकत. खूप चांगला मोबाईल आहे, परंतु त्याचा जर वापर तुम्ही वाईट केला तर तो वाईट खूप आहे, म्हणजे घातकही आहे तेवढाच आहे. तर हे एक कारण आहे की मोबाईलचा वाढता गैरवापर यामुळे अशा प्रकरणांमध्ये वाढ झालेली आहे. अजून काय वाटतं तुम्हाला? अजून दुसरा मुद्दा, मोबाईल तर आहे. मोबाईलमधून आपण चांगलंही घेऊ शकतो, वाईटही घेऊ शकतो. पण चांगलं खूप कमी लोक घेतात, बरोबर आहे. वाईट मार्गाकडे लवकर चालले जातात आणि त्यांना ते रील्स बघण्याची सवय झाली. आता रील्स म्हणजे क्रेज झालेला आहे. मग ते कशी रील टाकतील, काय टाकतील, आता ते बघणाऱ्याला कधी कधी लाज वाटते ती रील बघायची. पण प्रसिद्धीसाठी काहीही कुठल्याही मार्गाला जायला लागलेत लोक, त्यामुळे पण हे प्रमाण वाढलं. दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे रिकामा वेळ. आता बऱ्याचशा बायका घरगुती रिकामा वेळ असतो. आता तुम्हाला माहिती आहे 80 ते 90% बायकांकडे कामवाली बाई आहे. त्यात आम्ही पण आलो बरं का, असं नाही आम्ही, पण आम्ही एक बिझनेस करतो, बचत गटाच्या मार्फत आम्ही कामामध्ये बिझी असतो. परंतु बिझी नसलेल्यांच्या घरी सुद्धा बायका आहेत कामात. हो ना, मग तेच सांगते मी की ज्यांच्याकडे काम त्या स्वतः करत नाही, कमवते, त्यांच्याकडे पण बायका आहेत. मग अशा बायका रिकामा वेळ कुठं घालवणार? एकतर मोबाईलमध्ये, रिकाम्या मैत्रिणींमध्ये, रिकाम्या पार्ट्यांमध्ये की जिथे काही इनपुट नाही आहे आपल्याला. मग हिने असं केलं का, मग मी तसं करायला पाहिजे. एक संगती पण चांगली असली पाहिजे जीवनामध्ये. रिकामा वेळ कसा घालवायचा? आता बघा, तुम्ही जर नियोजन केलं कामाचं की आज मला हे आवरायचंय, एवढा कपाट आवरायचा आहे, एवढे मला हे करायचंय, तर ते तुम्ही आवरत बसला तर तुम्हाला रिकामा वेळ भेटणार नाही. मोबाईलला तुम्ही बघणार का? नाही. रिकामा रील्स बघणार का? नाही. म्हणजे वेळेचा सदुपयोग तुम्हाला करता येत नाही. मग त्यामुळे हे प्रमाण वाढत चाललंय. मग एखादा मग काय होतं, एक घेऊन एखादा फ्रेंड रिक्वेस्ट टाकतो, मग लेडीज असोसिएट एक्सेप्ट करतात, मग त्याच्यात चॅटिंग सुरू होऊन जाते. मग ते हळूहळू त्याचं प्रमाण वेगळं वळणाकडे जातं. मग कुठे भेटायचं, काय करायचं? पण हे आपण त्या मार्गाकडे, आपला जो मार्ग नाहीये, जिथे आपल्याला जायचं नाहीये तिथे आपण करायचं कशाला एक्सेप्ट?
बऱ्याचशा बायकांना काय ओळख नसेल तरी त्यांना एक्सेप्ट करतात रिक्वेस्ट. जेंट्स पण तसंच करतात. आता जेंट्स समजा एखादा दगड मारून पाहिला, ते काय करतात, लागला तर लागला आणि एखाद्याच लागूनही जातो. मग यामुळे दोन कुटुंबांचं अक्षरशः विस्कळीत होऊन जातो आणि त्याचा परिणाम लेकरांवर होतो. तुम्ही आज तुमचं बघताय, दोन कुटुंब तुमचे डिवाइड होत आहे, वाद होत आहे, भांडण होत आहे, किरकिर. यामुळे काय होते, माणसाची असो किंवा स्त्रीची असो, यांची मानसिकता पूर्ण बिघडून जाते. म्हणजे काय करावं, एक तर त्या माणसाचं काय होतं, घरी किरकिर असते, त्याचं कामात मन लागणार नाही. बरोबर आहे. तिथून जर घरी येईल तर मग तो व्यसनाधीन होतो ना, त्याला दारूचं व्यसन लागतं. असं सहजासहजी चांगल्या लोकांना व्यसन लागणं सोपं नाही, पण कुठल्या तरी मानसिक तणावाखाली आपलं टेन्शन कमी करण्यासाठी दारूचा मार्ग काही लोक निवडतात. आणि मग त्यामुळे घरामध्ये वाद, तणाव, किरकिरी, भांडणं होतात. पण त्यासाठी घराचं वातावरण, मूळ पाया, जी घरातली लक्ष्मी असते, तिने जर सगळं व्यवस्थित हँडल केलं तर मला नाही वाटत की कुठे वाद होतील, भांडणं होतील. ठीक आहे, आता ऑफिसमध्ये नवरा आहे जॉबला, मान्य करू, तिथं लेडीजही असतात. त्यांच्याशी बोलणं म्हणजे त्यांचं अफेअर आहे असं नाही होऊ शकत ना. हे काय होतं, गैरसमज. काही गोष्टी गैरसमजामुळे पण खूप वातावरण विस्कळीत झाले. म्हणजे या वाढत्या अनैतिक संबंधांना आणि ज्या घटस्फोटाच्या घटना आहेत, बरोबर. त्याला गैरसमज हा एक महत्वाचा कारण. म्हणजे सगळेच लोक चुकीचे आहे असं आपण म्हणू शकत नाही, किंवा सगळीच लेडी चुकीचे आहे असंही म्हणू शकत नाही. बरोबर आहे. मग या वातावरणात आपल्या म्हणजे घरच्या लक्ष्मीला कळलं पाहिजे की आपला एक तर आपल्या नवऱ्यावर विश्वास असणं गरजेचं आहे, किंवा जो माणूस असेल त्याचाही आपल्या बाईवर विश्वास असणं गरजेचं आहे. तर तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर संशय घेत राहिला तर मग ती बाईची मानसिकता ढळमगते. मग तिला काय वाटतं, नाही हा संशय घेतो ना, मग असं वागायचंच आपण. हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे ज्या क्षेत्राकडे तिला जायचं नाहीये पण नवरा वारंवार संशय घेतोय, मग त्या मार्गाकडे ती बाई न कळतपणे ढकलल्या जाते आणि मग त्याच्यामुळे घटस्फोटाचे कारण वाढत चालले आहे. पण त्या घटस्फोटामध्ये हे त्यांना कळत नाही की आपल्या लेकरांचं किती नुकसान होतं. लेकराची मानसिकता पूर्ण बदलून जाते. आता त्या काळात तर जे सिंगल पॅरेंट्स आहेत त्यांना जगणं फार खूप अवघड आहे. कारण नोकऱ्या तर आता तुम्हाला माहिती आहे सर की सरकारी नोकरी लागणं एवढं काही सोपं नाही. प्रायव्हेटमध्ये जावं तर तिथेही लोक तुम्हाला माहिती आहे किती कसून घेतात आणि पेमेंट तेवढं मिळत नाही. आता एकट्या बाईला जर संघर्ष करायचा म्हटलं तर ते खूप अवघड जातं. एक तर समाजाला हँडल करावं लागतं. आता प्रत्येक माणसाची काय असते, एक मेंटॅलिटी ही सोडलेली पाहिजे, मग तिला आपण दगड मारलेला आहे की नाही. मग तिला वाईट वळणाकडे कसं न्यायचं, मग कोणाच्या थ्रू न्यायचं, ही मानसिकता लोकांची झालेली आहे. आणि अजून एक मानसिकता झालेली लोकांची, एखादं बरं चाललंय, करतंय चाललं, त्यालाही कसं खेचायचं, कसं गैरसमज करायचे त्यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कसं विस्कळीतपणा करायचा. पण जर आपण नवरा बायको जर ठाम असेल, एक विश्वास एकमेकांवर जर असेल, तर मला वाटतं हे प्रमाण कमी होईल. बरं, हे जे अनैतिक संबंध म्हणा किंवा लफडे म्हणा, तर याचं जे वाढतं प्रमाण आहे हे थांबण्यासाठी किंवा एक सुसंस्कृत समाज निर्माण होण्यासाठी नेमकं काय त्याच्यावर आळा घालण्यासाठी काय? बरोबर, अगदी बरोबर विचारलं तुम्ही. आता काय झालेलं आहे, आजकालच्या युगामध्ये वेळ खूप आहे बायकांना बरेचशा, पण रिकामा वेळाचा सदुपयोग केला पाहिजे. तुम्ही मोबाईलमध्ये लोकांना फॉलो करताय, तुम्ही त्यांचं वाढवताय मिलियन, त्यांना फायदा होतोय, तुम्हाला काही फायदा होतोय, त्यांना लाईक करताय, फॉलोअर्स नाही होत आहे. मग हा रिकामा वेळापेक्षा जे चांगले कर्म आहे, समजा वेगवेगळी पुस्तकं आहेत, आज स्वामी विवेकानंदाचं पुस्तक आहे, त्यांचे विचार ऐकायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, यांचं संविधान तुम्ही वाचलं पाहिजे, की त्यातून आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळतात. काहीतरी आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो. पण आपण चांगल्या गोष्टी सोडून रील्स, अजून बरंचसं इंस्टाग्रामवर सोशल मीडिया याचा जर कमी वापर केला तर मला वाटतं याच्यामध्ये बराचसा फरक पडेल. प्लस आपल्याला कोणी रिक्वेस्ट टाकते तर त्या रिक्वेस्ट आपण एक अनोळखी व्यक्तीच्या का करायच्या, आपण रिक्वेस्ट एक्सेप्ट, बरोबर आहे, त्या नाही करायला पाहिजे. रिकामा वेळ फक्त आपण बसून, हे बघा, तुम्ही देवपूजा करू शकता, तुम्ही मोटिवेशन ऐकू शकता, जे आतापर्यंतचे थोर विचारवंत झाले त्यांचे विचार ऐकायला पाहिजे. ऑडिओ बुक्स आहे ते बघितले पाहिजे, ते ऐकले पाहिजे. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काहीतरी शिकता येईल, आपल्याला आपलं नॉलेज वाढेल, अशा गोष्टी आपण करायला पाहिजे. आणि ज्या गोष्टींचा आपल्याला काही फायदा नाही अशा गोष्टींमध्ये आपण वेळ वाया घालवणं म्हणजे हा एक मूर्खपणा आहे माझ्या मते, असं मला वाटते. आपण कायझिन इंडिया न्यूज चॅनलला संवाद साधल्याबद्दल आपले आभारी. धन्यवाद.